विभाग 11 मधील शाखा क्रमांक 2च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते, उपस्थित सर्व आमचे माता भगिनी बंधूंनो, झालं मला माहित आहे थंडी वाजू लागली. ताई बसा 2 मिनिटात संपवतो. उभारला तर 1 तास बोलतो बघा. खरंच फार वेळ आपण वाट बघत आहात. आम्हाला ते दुसऱ्या कार्यक्रमात तिथं पण सगळे ते होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता, त्यामुळे तिथं पण आमचे माता भगिनी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिथं सगळ्यांचे भाषणं जरा लांबले, त्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण इथं शाखेचं उद्घाटन संपन्न झालं. शाखेचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे आपल्या सेवेसाठी आजपासून उपलब्ध आहेत. शाखेचे शिवसैनिक कसा असायला पाहिजे, कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे 80% समाजकारण, 20% राजकारण. त्याच धर्तीवर आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब त्याच धर्तीवर त्याच उच्चारावरती काम करत आहेत. मला वाटतं देशातला एकमेव नेता असा आहे ते दिलेले शब्द कधी खाली पडू दिलेले नाही आजपर्यंत. म्हणून एवढं लोंढा सगळं महाराष्ट्रातला त्यांच्याकडे वाटेल. आता सांगितले सगळ्या जणांनी की बाबा लाडकी बहीण योजना चालू केली. मी सर्व आमच्या माता भगिनींना विनंती करणार आहे, एक प्रश्न विचारणार आहे, खरोखर सांगा. कारण आता महापालिकेची निवडणूक आली तर लोक येतात हळूच रात्री आपल्या घरात टकटक करत. रात्री तुम्हाला 5 वर्षांनी 1500 पाहिजे का दर महिन्याने 1500 पाहिजे? तुम्ही सांगू नको, आमच्या ताई सांगू द्या. होय ताई, जोरात बोला की. जेवण झालं नाही वाटतं अजून जाऊन स्वयंपाक करायचंय. मग आमचा भाऊ घरात रागात बसला असेल अजून आलेले म्हणून. तर सांगा मला, 5 वर्षांनी पाहिजे का दर महिन्याला पाहिजे? दर महिन्याला पाहिजे असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. कारण हे दर महिन्याला द्यायचं कोणी केलं काम तर दाढीवाला बाबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केले. तुम्हाला पण माहित आहे, सगळ्याला माहिती. तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही ओवाळले जाता भाऊबीजेच्या दिवशी, राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाला ओवाळले करायला जाता. जेव्हा ओवाळले होते त्याच्यानंतर तुमचा भाऊ तुमच्या ताटामध्ये 100-150 रुपये घालतो की नाही? ते घालत असताना बायकोकडे बघत असतो. बघते की नाही यायला गेल्यावर काय म्हणते का म्हणून. सक्का भाऊ असं करतो. हा तुमचा भाऊ काही न विचार करता दर महिने ओवाळणे घालतो तुम्हाला 1500 रुपये. मग ह्या भावाला साथ द्यायचं का कोणाला साथ द्यायचं? एकनाथ भाऊ शिंदेला साथ द्यायचं, हे मात्र लक्षात ठेवा. रात्री तख्तक वाजणार नाही ना, ते कामापुरता येतात. मग बघा, त्याला जर नाही मिळालं तर योजना बंद होणार आहे. मी तुम्हाला सांगतो. आम्ही पण सांगणार आहे एकनाथ भाऊला, भाऊ आम्ही एवढं दिलं ताईनं तरी पण ताईने आम्हाला चपराक मारले ना, बंद करून टाका म्हणून सांगणार आम्ही पण. असं करू नका. धनुष्यबाण रामाचं धनुष्यबाण आहे, बरोबर आहे की नाही? अर्जुनाचं हे अर्जुनाचं आहे, अर्जुनाचं धनुष्यबाण आहे. त्यामुळे ते धनुष्यबाणाला विचारायचं नाही, बरोबर तीर बरोबर मारायचं. धनुष्यबाण कुठं जातं त्याच्या समोरच्या बटनावर मारायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? तेवढं आपण करावं एवढंच आपण विनंती करतो. खरंच आता काय थंडी सुरू झालेली आहे, थंड वाजू लागले, पण इलेक्शनचं वातावरण पण गरम होऊ लागलं. त्यामुळे यावं लागतं, बोलावं लागतं. जास्त काय बोलत नाही, फक्त आमचे जे आता शाखेचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्यासाठी 1-2 शब्द सांगणार आहे किंवा त्यांचं काम कसं असायला पाहिजे, कसं काम करायला पाहिजे, कसं आपण सर्व आमच्या माता भगिनी पिता बंधूंच्या तोंडात असायला पाहिजे. एक उदाहरण सांगतो, छोटंसं उदाहरण आहे स्वातंत्र्यपूर्व काळातला. स्वातंत्र्यापूर्वी लोक तीर्थयात्रेला जायचे. तेव्हा कसं होतं, आता आपण सकाळी जातो श्रीशैलमला, संध्याकाळी येतो परत. आपण एवढं फास्ट झालं सगळं. त्या काळात असं नव्हता. गेले की महिना 1.5 महिन्यात तीर्थयात्रा करायचं. काय आजीबाई, बरोबर आहे की नाही? आता आजी बसले त्यांना माहिती आहे, त्यांना या घरी हात रे 1.5 तिकीट होत त्यांना चित्रकोबर कात्र, बरोबर रे? त्यावेळी ते लागत होतं ते. तसंच त्यावेळी काय झालं, एक आजीबाई निघाली तीर्थयात्रेला. तिनं आपलं ट्रक घेतले आणि रेल्वेत बसली. त्यावेळी चुकचुक गाडी होती, छोटी नॅरो गेज, मीटर गेज बी नाही, नॅरो गेज, लई लहान गाडी होती त्यावेळेला. त्या गाडीत बसल्यावर गाडी सुटली. गाडी सुटल्यावर त्या आजीबाईने ट्रक उघडला आणि बघितलं, अरे बाबा दागिन्याचा डबा चुकून आला होता त्या ट्रक मध्ये. ते गडबड करू लागली आजीबाई.
त्यांच्या समोर एक माणूस बसला होता. त्यांनी विचारला, काय झालं आजीबाई? काय नाही रे बाबा, चुकून माझ्याकडे रागिंग डबा आलं, आता मी महिना दीड महिना कुठे येऊन फिरू, ह्याला सांभाळत म्हणले. त्यांनी म्हणलं तर आणलं ठेवा. म्हणलं काय करता? मग त्यांनी तसंच ठेवली. एक स्टेशन गेलं, दुसरं स्टेशन आलं, खिडकीतनं बघणार आजीबाई कोण ओळखीचं दिसतं का. तिसरं स्टेशन गेलं तरी पण बघितलं कोणी दिसलं नाही. चौथ्या स्टेशनवर तिला 4 लोक दिसले प्लॅटफॉर्मवर. ती बघितली, त्यांना बोलवली. ते दागिन्याचा डबा होता, त्याच्यावर ते पत्ता सांगितले लिहायला आणि सांगितले माझ्या घरी नेऊन द्या. हे सगळं समोर बसलेली ती व्यक्ती बघत होती. गाडी सुटली. गाडी सुटल्यावर त्या व्यक्तीने विचारलं आजीबाईला, आजीबाई ते कोण तुमचे ओळखीचे होते का? आजीबाई नाही म्हणलं, आमच्या ओळखीचे नाही. अरे काय इडी म्हातारी आहे म्हणलं, डबा आला म्हणून गडबड करत होती आणि आता एकदम हे करत होते म्हणलं. मग ते काय म्हणलं, नाही म्हणलं, चुकीचं आहे म्हणलं, तू नीट बघितलं नाही म्हणलं. त्यांच्या खांद्यावर भगवा शेल्ला होता म्हणलं, भगवा शेल्ला. ते शिवसेनेचं शेल्ला आहे म्हणलं, ते हिंदुत्वाचं शेल्ला आहे. ते आमचे लोक असं गद्दार निघणार नाही. माझा डब्बा, दागिन्याचा डब्बा बरोबर माझ्या घरी पोचल्याशिवाय राहणार नाही म्हणलं. असं काम आताच्या शिवसैनिकांनी करावं, जेणेकरून आमच्या माता भगिनींनी नाव घ्यायला पाहिजे. हे नाही ते मुलं शिवसैनिकचे मुलं आहेत, शिवसैनिक आहेत, ते कधीही चुकीचं काम करणार नाही. असं काम त्यांच्या हातनं व्हावं अशी अपेक्षा मी या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांच्याकडे ठेवतो. तुम्हाला जे काही सहकार लागेल ते सहकार द्यायला आम्ही निश्चितपणे तयार आहे. आणि तुम्हाला सांगतो, आत्ताच सांगितलं की नगरविकास खातं आमचं शिंदे साहेबाकडे आहे. शहराचं जे असतं, नगरपालिका असू द्या, सोलापूर शहर असू द्या, महापालिका असू द्या, मोठ्या ह्याचा कारभार सगळा नगरविकास खात्याकडनं चालतो. नगरविकास खातं कोणाकडे आहे? एकनाथ शिंदे साहेबाकडे. म्हणून तुमचे जे काही कामं असेल ते सगळं कामं करायची जबाबदारी आम्ही घेतो, कारण खातं आमच्याकडे आहे. त्यामुळे निधीची कुठली कमतरता भासणार नाही. आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना असं सगळं हाताने एवढं मदत केलं अख्ख्या महाराष्ट्राला, ते तुम्ही सगळं बघितलेलं 2.5-3 वर्षामध्ये. म्हणून आता कुठलं काय काम असेल ना, ते सगळं कामं या भागातले, या प्रभागातले, या वाडातले, या गल्लीतले जे कामं असेल ते सगळं काम करण्याची जबाबदारी निश्चितपणे आम्ही व आमचे सर्व शिवसैनिक निश्चितपणे घेतील, याच्याबद्दल काळजी करू नका. उद्याच्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला जो चिन्ह आहे धनुष्यबाण, धनुष्यबाणचं बाजूचं बटन दाबून त्या आमच्या शिवसैनिकांना या शहराची व आपले सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच विनंती करून माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.